दरोडा टाकताना महिलेला मारहाण केल्याचा आणि सोन्याच्या जुब्यासाठी महिलेचा कान कापल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात घडला आहे। शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात गुन्हाड गावात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे। याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोपान करपे हे पत्नी सुमन, मुलगा राजेंद्र, सून कल्पना, मुलगा आत्माराम, सून ज्योती आणि नातवंडांसह गुन्हाड गावातील करपे वस्ती येथे राहतात। शेती हा या कुटुंबाचा व्यवसाय आहे। सोपान करपे आळंदीला पायवारी करण्यासाठी गेले होते। त्यामुळे 25 नोव्हेंबरला त्यांच्या पत्नी सुमन खोलीमध्ये एकट्याच दरवाजा उघडून झोपल्या होत्या। तसंच शेजारच्या खोलीमध्ये 2 मुलं झोपली होती। रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास तोंडाला काळं मास्क लावलेले 4 इसम घरात आले आणि त्यांनी सुमन करपे यांच्या तोंडावर पांघरून घातले। त्यामुळे त्या खूप घाबरल्या आणि त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली। यानंतर दरोडा टाकायला आलेल्या एकाने त्यांचं तोंड दाबलं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे मंगळसूत्र काढून घेतलं। सुमन करपे यांच्या कानातील सोन्याचे जुबे आणि वेल काढता येत नसल्याने त्यांनी धारदार शस्त्राच्या साहाय्याने दोन्ही कान खालील बाजूने कापून जुबे आणि वेल काढून घेतले। मुलांच्या मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला। यानंतर सुमन करपे मुलांजवळ जाऊ लागले तेव्हा घराला बाहेरून कडी लावली होती। त्यांनी ही कडी काढली। त्यानंतर मुलं आणि सुना बाहेर आल्या। त्यानंतर सुमन करपे यांना मुलांनी दवाखान्यात नेलं। या दरोड्यात सोन्याचे मणी, मंगळसूत्र, कानातील सोन्याचे जुबे आणि वेल तसंच 500 रुपयांच्या 6 नोटा असा ऐवज लंपास करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी करत आहे।